In the last lecture, we have seen the structure of nephron. Okay, structure and function of nephron. In this lecture, we are going to see the urine formation. It is related to the function of nephron. Urine formation is nothing but the function of nephron. Urine formation is nothing but the function of nephron. म्हणजे तुम्हाला जर नेफ्रॉनचं स्ट्रक्चर व्यवस्थित समजलं असेल, त्याचे पार्ट्स आणि त्या पार्टचे फंक्शन जर व्यवस्थित समजले असतील तर तुम्हाला युरिन फॉर्मेशन समजणं खूप सोपं जाईल. कारण जे काही नेफ्रॉनचं फंक्शन आहे तेच युरिन फॉर्मेशन आहे. ओके, युरिन फॉर्मेशनमध्ये मेजर रोल जो आहे तो नेफ्रॉनचाच आहे. ओके, सो वी आर गोइंग टू सी युरिन फॉर्मेशन इन दिस लेक्चर. The urine formation takes place in the 3 steps. Okay, first it is important that urine formation takes place into the nephron. म्हणजे युरिन फॉर्मेशन हे फक्त आणि फक्त नेफ्रॉनमध्येच होतं. ओके, अँड दिस युरिन फॉर्मेशन टेक्स प्लेस इन 3 स्टेप्स. म्हणजे याच्यामध्ये मेजर 3 स्टेप्स आहेत की ज्याच्या माध्यमातून युरिन फॉर्मेशन कॅरी आउट केलं जातं. द फर्स्ट वन इज द अल्ट्राफिल्ट्रेशन or we can also call as glomerular filtration. The second one is called as selective reabsorption and third one is called as tubular secretion. आता बघा या तिन्हींला काय मीनिंग आहे. आपण याला सिंपली फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन आणि सिक्रिशन म्हणू शकलो असतो, पण इथं मेन्शन काय केलेलं आहे, अल्ट्रा फिल्ट्रेशन और ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. या शब्दांना खूप अर्थ आहे. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आहे पण ते सिलेक्टिव्ह आहे. सिक्रिशन सुद्धा आहे तिसरं, पण ते ट्युब्युलर सिक्रिशन आहे. या तिन्हींना एक डिफरंट मिनिंग आहे आणि ते आपण बघणार आहोत या लेक्चरला. फर्स्ट इम्पॉर्टंट फंक्शन और first important part of the urine formation is called as ultrafiltration. Okay, before that you can see one diagram on your screen, that is process of urine formation. एक डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे, ती प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशनची डायग्राम आहे. थोडी कॉम्प्लेक्स वाटेल तुम्हाला ही डायग्राम, पण खूप सिंपल आहे. सेंटरला तुम्हाला जिथं एफरंट आर्टेरियल दिसत आहेत डाव्या साईडला सुरुवातीला, तिथं तुम्हाला एक ट्यूब दिसते. तिथं तुम्हाला नेफ्रॉनचं स्ट्रक्चर दिसेल सेंटरला. त्याच्यामध्ये माल्फिजियन बॉडी, PCT, लूप ऑफ हेनले, DCT तुम्हाला दिसत आहेत. आणि याच्या सराउंडिंग तुम्हाला काही कॅपिलरीज दिसत आहेत, पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. या कशासाठी आहेत तर रिॲब्सॉर्प्शन आणि एक्सचेंज ऑफ मटेरियलसाठी त्याच्या सराउंडिंग असतात. अजून एक डायग्राम तुमच्यासमोर मी दाखवतो, ती म्हणजे नेफ्रॉन अँड पेरिट्युब्युलर कॅपिलरी. ॲक्च्युअली किडनीमध्ये तुम्हाला नेफ्रॉन्स अशा परिस्थितीमध्ये दिसतात की ज्याच्या सराउंडिंग तुम्हाला वेरियस ब्लड कॅपिलरीज, त्या ट्युब्युलर सेक्शन्स, कलेक्टिंग ट्युब्युल, हे तुम्हाला कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर दिसेल. पण मी तुम्हाला लास्ट लेक्चरला एक सिंपल डायग्राम दिली होती नेफ्रॉनची. तर इथं युरिन फॉर्मेशनमध्ये या सगळ्या पार्ट्सचा इन्क्लुडेशन आहे. ओके, ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघू शकता, ज्याच्यामध्ये कुठले कुठले पार्ट कुठं प्रेझेंट आहेत आणि कुठल्या ट्यूब्स कुठं कनेक्ट आहे. ओके, खूप सिंपल प्रोसेस आहे. आता तुम्हाला अवघड वाटेल, पण ज्यावेळी आपण युरिन फॉर्मेशन कंप्लीट करेन त्यावेळी तुम्हाला ते समजलेलं असेल. सो फर्स्ट पार्ट वी विल सी अल्ट्रा फिल्ट्रेशन. अल्ट्रा फिल्ट्रेशन इज द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड इन द माल्फिजियन बॉडी अंडर द प्रेशर. एक लक्षात घ्या, आपण किडनीचं फंक्शन काय म्हणतो तर ब्लड फिल्ट्रेट करायचं काम किडनी करते. म्हणजे किडनीमध्ये ब्लड फिल्ट्रेशन केलं जातं. मग अल्ट्रा फिल्ट्रेशन कुठं आहे तर किडनीमध्येच आहे. नेफ्रॉनचं फंक्शन काय आहे, अल्ट्रा फिल्ट्रेशन. मग नेफ्रॉन कोणामध्ये आहे, किडनीमध्ये. तर ऑब्वियसली नेफ्रॉनमध्ये सुद्धा ब्लडच येत असणार आहे, बरोबर. तर इथं फिल्ट्रेशन ऑफ ब्लड केलं जातं माल्फिजियन बॉडीमध्ये अंडर प्रेशरमुळेच ते शक्य होते फिल्ट्रेट होणं. ओके,
द ग्लोमेरुलस अँड बोमन कॅप्सूल ॲक्ट ॲज अ फिल्ट्रेटिंग युनिट. आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये. ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल हे दोन काय आहेत तर फिल्ट्रेटिंग युनिट आहेत की ज्यांच्या माध्यमातून फिल्ट्रेशन केलं जातं. आणि या दोन्ही पार्टला मिळून काय म्हणतात, माल्फिजियन बॉडी. द कॅपिलरीज ऑफ ग्लोमेरुलस आर एक्स्ट्रीमली पोरस. These pores are about 10 to 100 times more permeable to water and small molecules, that is called as micromolecules, than the other capillaries. आता याचा अर्थ काय आहे तर हे जे ग्लोमेरुलस आहेत, ब्लड कॅपिलरीज जे आहेत त्या पोरस आहेत. पोरस म्हणजे काय की त्यांच्यामध्ये परमिएबिलिटी आहे, त्यांच्यामध्ये स्मॉल पोअर्स बघायला मिळतात. आणि हे पोअर्स काय आहेत 100 पटीने जास्त परमिएबल आहेत. कोणाला, वॉटर आणि स्मॉल मॉलिक्युल्स. स्मॉल मॉलिक्युल्स लक्षात घ्या, मायक्रो मॉलिक्युल्स म्हणतो आपण त्याला. म्हणून याला अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणतात, कारण यातून फक्त मायक्रो मॉलिक्युल्सच पास होऊ शकतात. त्यामुळे याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलेलं आहे, जे की बाकीच्या कॅपिलरीजपेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे यांना ग्लोमेरुलस असे म्हटलेलं आहे. द मॅक्रो मॉलिक्युल्स दॅट इज ब्लड सेल्स, प्लाझ्मा प्रोटीन्स अँड लार्ज फॅट मॉलिक्युल्स आर अनेबल टू फिल्टर थ्रू द माल्फिजियन बॉडी. लक्षात घ्या अल्ट्रा फिल्ट्रेशन का म्हटलेलं आहे. हे जे ग्लोमेरुलस आणि बोमन्स कॅप्सूल आहे हे तर एक फिल्ट्रेटिंग युनिट आहे. जसं आपण चहा शोधण्यासाठी जे आपल्याकडे मटेरियल आहे चहा शोधण्यासाठी की ज्याच्यामधून फक्त चहा पास होतो आणि पावडर जी आहे त्या फिल्ट्रेटिंग युनिटमध्येच राहते, म्हणजे ती पास होऊ शकत नाही. असंच आहे किडनीमध्येच्या नेफ्रॉनमध्ये सुद्धा. म्हणजे चहाच्या ऐवजी आपण इथे ब्लड पास करतो आणि या ब्लडमधून जे काही मायक्रो मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे वॉटर असेल किंवा छोटे छोटे पार्टिकल्स सबस्टन्स आहेत ते पास होऊ शकतात. पण ब्लड सेल्स किंवा प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत किंवा लार्ज फॅट मॉलिक्युल्स आहेत ते जसं पावडरवरती राहते मटेरियलमध्ये त्याचप्रमाणे ते पास होऊ शकत नाहीत. म्हणून यांना अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हटलेलं आहे. ऑन द इनर लाइनिंग ऑफ द बोमन्स कॅप्सूल प्रेझेन्स ऑफ पोडोसाइट्स प्रेझेंट ऑन विजरल लेअर. हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे की जो बोमन कॅप्सूल आहे कप लाईक स्ट्रक्चर आहे, त्याच्या 2 लेअर आहेत. त्यातला जो इनर लेअर आहे त्याला विजरल लेअर असे म्हणतात. आणि या विजरल लेअरवरती तुम्हाला पोअर्स बघायला मिळतील, त्याला पोडोसाइट्स असे म्हणतात. मग आता कॅपिलरीज जो ग्लोमेरुलस आहेत ते सुद्धा पोरस आहेत, बोमन्स कॅप्सूलचा इनर लेअर सुद्धा पोरस आहे. मग यातून फिल्ट्रेट इझिली पास होऊ शकतो. The pressure is created because diameter of afferent arteriole it is greater than efferent arteriole. It is called glomerular hydrostatic pressure and it is about 55 mmHg. हे लक्षात घ्या. आता फिल्ट्रेट का होतं, कारण याच्यावरती 2 आर्टेरियल्स आहेत, एक ॲफरंट आणि इफरंट आर्टेरियल. ॲफरंट आर्टेरियलचे डायमीटर जास्त आहे आणि इफरंटची कमी आहे. मग ॲफरंट आर्टेरियलमधून ज्यावेळी ब्लड येतं त्याचं प्रेशर, त्याचं स्पीड आणि त्याचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे. पण बाहेर जाताना डायमीटर कमी आहे. मग इथं काय झालं, प्रेशर तयार होणार आहे. बरोबर, येताना खूप जास्त येते आणि जाताना खूप कमी येते. मग ग्लोमेरुलसमध्ये प्रेशर तयार होते. आता हे प्रेशर कुठे एक्झर्ट केलं जाणार आहे तर खाली बोमन्स कॅप्सूलच्या वॉलवरती एक्झर्ट केलं जाणार आहे. ओके, आणि हे जे प्रेशर आहे त्याला ग्लोमेरुलर हायड्रोस्टॅटिक प्रेशर असे म्हणतात, जे 55 mmHg आहे. याच्या विरुद्ध जर ऑस्मोटिक प्रेशर जर बघितला तर ते 45 mmHg आहे. म्हणजे बघा, ऑस्मोटिक प्रेशर 45 mmHg आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर 55 mmHg. नेट प्रेशर इज हाऊ मच, इट इज 10 mmHg. आणि या 10 mmHg मुळे काय होतं तर फिल्ट्रेशन होतं. ते प्रेशर खाली होणार ना, म्हणजे इथं जर 2 कॅपिलरीजमध्ये प्रेशर असेल तर ते प्रेशर खालच्या बाजूला एक्झर्ट होणार, बोमन्स कॅप्सूलवर एक्झर्ट होणार आणि त्यामुळे फिल्ट्रेशन होतं. द फिल्ट्रेटेड ब्लड इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेट अँड इट इज प्रोड्युस्ड 125 ml per minute. आता जे काही नेफ्रॉनमधून फिल्टर होऊन ब्लड
किंवा फिल्ट्रेट जे येणार आहे त्याला ग्लोमेरुलर फिल्ट्रेट असे म्हणतात. आणि हे किती आहे? साधारणतः 125 ml पर मिनिट आहे. म्हणजे प्रत्येक मिनिटाला 125 ml फिल्ट्रेशन केलं जातं. अँड आफ्टर दॅट इट इज एंटर्स टू द प्रॉक्झिमल कल्युनेटेड ट्यूब्यूल दॅट इज PCT. याला म्हणतात अल्ट्रा फिल्ट्रेशन. ओके, म्हणजे मायक्रो मॉलिक्युल्स पास होऊ शकतात आणि मॅक्रो मॉलिक्युल्स पास होऊ शकत नाहीत. यालाच अल्ट्रा फिल्ट्रेशन ऑफ ब्लड असे म्हणतात. हे कुठं होतं? तर माल्फिजियन बॉडीमध्ये होतं अल्ट्रा फिल्ट्रेशन. देन सेकंड पार्ट इज कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. रिॲब्सॉर्प्शन इज देअर बट सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन, या शब्दाला महत्त्व आहे. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. This process takes place in the proximal convoluted tubule or PCT, which is highly coiled. Through this, glomerular filtrate passes very slowly. आता इथे बघा, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन कुठं होणार आहे? PCT. जे काही फिल्ट्रेशन केलेलं आहे माल्फिजियन बॉडीमधनं ते येणार कुठं आहे? तर PCT मध्ये येणार आहे. आता या प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमध्ये रिअब्सॉर्प्शन केलं जातं. रिअब्सॉर्प्शन म्हणजे काय? तर त्या ट्यूबमधून ॲब्सॉर्ब करून घेणे, त्याला रिअब्सॉर्प्शन असे म्हणतात. आता हे जे आहे या PCTमध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेट जे आहे ते खूप स्लोली पास होतं. ओके, द PCT हॅज कॉल्युमिनर सेल्स ॲट इट्स इनर लाइनिंग. दिस इन्क्रीजेस दी ॲब्सॉर्प्टिव्ह एरिया. आता यांच्यामध्ये आधी सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरला की PCTमध्ये तुम्हाला कॉल्युमिनर सेल्स बघायला मिळतील की ज्याच्यामुळे त्यांची पोरोसिटी वाढते. कॉल्युमिनर सेल्स असल्यामुळे पोर्सची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त ॲब्सॉर्प्शन त्यांना करता येतं. बोथ द ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह रिअब्सॉर्प्शन इज कॅरिड आउट बाय दी सेल्स ऑफ PCT. म्हणजे यांच्यामध्ये ॲब्सॉर्प्शन केलं जातं दोन्ही माध्यमातून, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन. ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? की जिथं एनर्जी लागते ॲब्सॉर्प्शनसाठी. आणि पॅसिव्ह ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? जिथं एनर्जी लागत नाही. आता ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट कशाचं होतं? देर इज अ ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेस सच ॲज ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स, विटॅमिन C, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, क्लोराईड. इट रिक्वायर्स एनर्जी. आता ॲब्सॉर्प्शन केलं जातं कशाचं? ग्लुकोज, अमायनो ॲसिड, विटॅमिन्स, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, क्लोराइड, that is salt. These are nothing but the salts. And for the transportation of these molecules, energy is required. That's why it is called as active reabsorption. Then passive transport substances like water, sulfates, nitrates are there. आता काही पॅसिव्ह ट्रान्सपोर्टसुद्धा केले जातात की जिथं एनर्जी लागत नाहीत. मग त्याच्यामध्ये वॉटर असू दे, नायट्रेट्स असू देत, सल्फेट्स असू देत, हे सुद्धा ॲब्सॉर्ब केले जातात. ओके, अबाउट 99% ऑफ दी ग्लोमेरुलर फिल्ट्रेट इट इज रिअब्सॉर्ब्ड इनटू द PCT अँड DCT. म्हणजे जे काही फिल्ट्रेशन होणार आहे माल्फिजियन बॉडीमधून 100%, त्यापैकी 99% ग्लोमेरुलर फिल्ट्रेट हे रिअब्सॉर्बच केलं जातं. म्हणजे फक्त 1% फिल्ट्रेट हे बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. नाहीतर 99% फिल्ट्रेट हे रिअब्सॉर्ब केलं जातं. कुठून? प्रॉक्झिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलमधून. बाय कंपेअरिंग द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ फिल्ट्रेट विथ द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ युरिन वी अंडरस्टँड द रेट ऑफ रिअब्सॉर्प्शन. म्हणजे आपण किती रिअब्सॉर्प्शन झाले हे कसं ठरवू शकतो? तर किती फिल्ट्रेट हे फिल्ट्रेट झालेलं आहे आणि युरिन किती तयार झालेलं आहे. समजा आपण 2 लिटर फिल्ट्रेट किती आहे? 1000 ml फिल्ट्रेट जर तयार झालेला आहे आणि शेवटी युरिन फक्त जर बघितलं तर 100 ml युरिन आपल्याला बाहेर एक्सक्रीट केलेलं बघायला. म्हणजे काय? तर 900 ml फिल्ट्रेट हे रिअब्सॉर्ब केलेलं आहे. बरोबर आहे ना? आपण जेवढं टाकतो आणि शेवटी जेवढं बाहेर पडतं
याच्यामधला जो डिफरन्स आहे तिथं काय झालं नाही असणार आहे, ते सगळं रिॲब्सॉर्ब करून घेतलं असणार आहे. ओके, म्हणजे आपण समजा मी तुमच्या समोर एक बॉक्स ठेवला की ज्याच्यामध्ये 10 कॅडबरीज आहेत. पहिल्यांदा मी 10 कॅडबरीज आणलेल्या आहेत. ओके, आणि वर्गातून बाहेर जाताना फक्त माझ्याकडे 2च कॅडबरी त्या बॉक्समध्ये शिल्लक राहिलेल्या आहेत. याचा अर्थ काय, तर त्या 10 पैकी 2च शिल्लक राहिलेत, म्हणजे 8 ज्या कॅडबरीज आहेत त्या तुम्ही सगळ्यांनी घेतलेल्या असणार आहेत. म्हणजे जिथं रिॲब्सॉर्प्शन झालेलं आहे 8 कॅडबरीज. ओके, मग आपण हा कसं काढू शकतो, तर पहिला किती आपण इंट्रोड्यूस केले तर त्याला काय म्हणतात, प्रोडक्शन ऑफ फिल्ट्रेट. आणि दुसरं काय असणार आहे, युरिन किती तयार झालं, म्हणजे लास्टला युरिन किती तयार झालं, याच्यावरून आपण रिॲब्सॉर्प्शन किती झालं हे ठरवू शकतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. अँड थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज द ट्युब्युलर सिक्रीशन. Secretion, it is tubular secretion. This process takes place in the DCT and loop of Henle. आता हे दोन्ही सुद्धा नेफ्रॉनचे भाग आहेत, लूप ऑफ हेनले आणि DCT आपण बघितलेलं आहे स्ट्रक्चरमध्ये. द फिल्ट्रेट रिचेस इन DCT फ्रॉम लूप ऑफ हेनले. म्हणजे PCT मधून निघाल्यानंतर फिल्ट्रेट पहिल्यांदा लूप ऑफ हेनलेमध्ये जातं आणि नंतर डिस्टल कन्व्हर्टेड ट्युब्युलमध्ये जातं. The peritubular capillaries surrounding to the DCT from here sent to collecting tubule. आता बघा, हे जे DCT आहे त्याच्या सराउंडिंग तुम्हाला पेरिट्युब्युलर कॅपिलरीज बघायला मिळते. मग जे आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहे, DCTच्या जवळच तुम्हाला पेरिट्युब्युलर कॅपिलरीज बघायला मिळतील. The peritubular capillaries are actively absorb the waste like creatine and ions like K plus and H plus. आता ह्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज काय करतात, तर वेस्ट कंपोनंट्स काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. मग कुठले कुठले आहेत, क्रिएटिन हा वेस्ट प्रोडक्ट आहे जो की ब्लडमध्ये असू शकतो बाहेरच्या. आयन्स आहेत काही K प्लस H प्लस. The unwanted substances are secreted into lumen of DCT and collecting tubule. म्हणजे पेरिट्युब्युलर कॅपिलरीज काय करतात, शेजारच्या सेल्समध्ये असणारे जे काही अनवॉन्टेड मटेरियल आहे, वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, ते सगळं कलेक्ट करतात पेरिट्युब्युलर कॅपिलरी आणि ते कुठं पाठवतात, तर DCTमध्ये पाठवतात. बघा, हे किती इम्पॉर्टंट फंक्शन आहे पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. शेजारच्या सेल्समध्ये असणारं अनवॉन्टेड किंवा वेस्ट मटेरियल कलेक्ट करायचं आणि ते DCTमध्ये पाठवायचं, हे फंक्शन पेरिट्युब्युलर कॅपिलरीजचं आहे. इट ऑल्सो चेंजेस द pH फ्रॉम अल्कलाइन टू ॲसिडिक. इन दिस वे pH ऑफ ब्लड इज रेग्युलेट. बघा, असं केल्यामुळे काय होणार आहे, ब्लडचं pH जे आहे ते अल्कलाइनपासून ॲसिडिक होऊ शकतं. आणि अशा प्रकारे जास्त अल्कलाइन झाले तर ॲसिडिक करण्यासाठी सुद्धा इथं ही प्रोसेस केली जाते. द ट्युब्युलर सिक्रीशन इज द ओनली मोड ऑफ एक्सक्रीशन इन द मराईन बोनी फिशेस अँड डेझर्ट ॲम्फिबियन्स. आता बघा, इथं कशाचा विचार केलेला आहे, तर फिशेस असते म्हणजे मराईन सी वॉटरमध्ये असणारे फिशेस आणि वाळवंटामध्ये असणारे ॲम्फिबियस, यांच्यामध्ये ट्युब्युलर सिक्रेशनच्या माध्यमातूनच एक्सक्रीशन केले जातं. बघा, दुसरा रूट नाही आहे त्यांना. ओके, आता ट्युब्युलर सिक्रेशन तुमच्या लक्षात आलं असेल. फिल्ट्रेशनमधून जे युरिन पास होतं ते वेगळं आहे. ओके, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा बॉडीमध्ये अजून एक्सक्रिटरी प्रोडक्ट तयार होतात, जसं की क्रिएटिन आहे, काही सॉल्ट्स आहेत K प्लस म्हणजे पोटॅशियम वगैरे. ते कसे आहेत, हजार्डस असू शकतात जास्त आपल्या बॉडीमध्ये. मग हे सुद्धा बॉडीतून एक्सक्रीट केले पाहिजेत. मग त्यासाठी काय आहे, ट्युब्युलर सिक्रेशन. हे ट्युब्युलर सिक्रेशन कोण करतं, तर सराउंडिंग पेरिट्युब्युलर कॅपिलरीज काय करतात, तर शेजारचे जे सेल्स आहेत, शेजारचे जे ऑर्गन्स आहेत, त्यांच्यामध्ये तयार होणारे जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत, क्रिएटिन, पोटॅशियम असे किंवा वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, ते DCTपर्यंत पोहोचवण्याचं काम
इथं केलं जातं. ओके, आणि यालाच ट्युब्युलर सिक्रिशन असे म्हणतात. आणि याच्या माध्यमातून लास्टला तुम्हाला युरिन तयार झालेलं बघायला मिळेल. एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सिंपलमध्ये सांगतो. युरिन फॉर्मेशन म्हणजे काय आहे, तर युरिन तयार करण्याची प्रोसेस. युरिन कशापासून तयार केलं जातं, युरिन कशातून बाहेर निघतं, तर ब्लडमधून. तर पहिल्यांदा आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे. ओके, क्वांटिटी ऑफ ब्लड इट इज व्हेरी हाय. यामधून आपल्याला युरिन काढायचं आहे. त्यासाठी कंपोनंट कोण आहे, किडनी. किडनीमधला पण कोण इम्पॉर्टंट आहे, नेफ्रॉन. ओके, नेफ्रॉनचे पार्ट्स आपल्याला माहिती आहेत. आता ब्लड ज्यावेळी पास होतं, ॲक्च्युली ब्लडमध्ये पहिल्यांदा काय काय असतं, ब्लडमध्ये पहिल्यांदा ब्लड सेल्स असणार आहेत, हिमोग्लोबिन असणार आहे, त्याच्यानंतर प्रोटीन्स असणार आहेत बरेचसे, अमायनो ॲसिड्स असणार आहेत बरेचसे, कार्बोहायड्रेट असणार आहे म्हणजे ग्लुकोज वगैरे, फॅट मॉलिक्युल्स असणार आहे, विटॅमिन्स असणार आहेत. अशा सगळ्यांचं मिक्सचर असणार आहे तुम्हाला ब्लडमध्ये. पण फिल्ट्रेशनमध्ये काय केलं जातं, फक्त मायक्रो मॉलिक्युल्स घेतले जातात. अल्ट्रा फिल्ट्रेशन पहिली प्रोसेस आहे युरिन फॉर्मेशनमध्ये, अल्ट्रा फिल्ट्रेशन. हे सगळं ब्लड पास होते, ठीक आहे, कोणाच्या माध्यमातून, ॲफरंट आर्टेरियलच्या माध्यमातून. पण यामधून आपल्याला काय घ्यायचं आहे, फक्त मायक्रो मॉलिक्युल्स. ओके, म्हणजे अमायनो ॲसिड्स किंवा ग्लुकोज किंवा युरिया असे छोटे छोटे मॉलिक्युल्स किंवा वॉटर, हे फक्त पास करायचे. मग मोठे कोणते आहेत, मॅक्रो मॉलिक्युल्स, अमायनो ॲसिड्स आहेत, प्रोटीन्स आहेत, अमायनो ॲसिड नाही, प्रोटीन्स आहेत बरेचसे, फॅट मॉलिक्युल्स आहेत, प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत, किंवा मग ब्लड सेल्स खूप मोठे असतात, तर ते मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत. मग अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये काय केलं जातं, मोठ्या मॉलिक्युल्सला एंट्री दिली जात नाही आणि छोटे मॉलिक्युल्स फक्त नेफ्रॉनमध्ये घेतले जातात. कुठं, तर माल्फिजियन बॉडीमध्ये घेतले जातात. याला अल्ट्रा फिल्ट्रेशन असे म्हणतात. दुसरी प्रोसेस आहे ती म्हणजे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. आता जे फिल्ट्रेट आलेलं आहे, जे काही स्मॉल मॉलिक्युल्स आहे, त्यापैकी सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह म्हणजे काय, आपल्याला जेवढं पाहिजे आहे तेवढंच घ्यायचं त्यातून. हे कुठं केलं जातं, तर प्रॉक्झिमल कन्व्हर्टेड ट्युब्युलमध्ये केलं जातं. जवळजवळ जास्तीत जास्त पर्सेंट जे आहे न्यूट्रिएंटचं, ते इथं रिअब्सॉर्ब केलं जातं. आणि 100% फिल्ट्रेटपैकी 99% फिल्ट्रेट हे रिअब्सॉर्ब केलं जातं इथं PCT आणि DCTमध्ये. म्हणजे फक्त 1% हे युरिन असतं फिल्ट्रेटचं. ओके, म्हणजे वेस्ट प्रोडक्ट असतं. तर याला सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन म्हणतात. आणि शेवटचं आहे ट्युब्युलर सिक्रिशन. हे फिल्ट्रेटमधून युरिन तर तयार झालेलं आहे, पण बॉडीमध्ये अजून काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स आहेत, ते या सिक्रिशनच्या माध्यमातून इथं पाठवले जातात. म्हणजे सेल्समध्ये तयार होणारा क्रिएटिन असू दे किंवा पोटॅशियम असू दे, H+ आयन्स असू देत, हे सगळे वेस्ट प्रोडक्ट असणार आहेत. ओके, एक्सेसमध्ये असल्यामुळे. मग हे सुद्धा बॉडीतून बाहेर टाकणं गरजेचं आहे. त्यावेळी सराउंडिंग ज्या कॅपिलरीज आहेत त्या असे वेस्ट प्रोडक्ट कलेक्ट करतात आणि कुठं आणून सिक्रीट करतात, तर DCTमध्ये सिक्रीट करतात. यालाच ट्युब्युलर सिक्रेशन म्हणतात. आणि हे सगळं कलेक्ट केलेलं मटेरियल म्हणजे एक्स्ट्रा सॉल्ट, युरिया म्हणजेच युरिया, देन एक्सेस अमायनो ॲसिड्स, किंवा मग असे क्रिएटिन, हे जे एक्सटर्नल वेस्ट प्रोडक्ट्स आहेत, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन अलॉंग विथ वॉटर इट कम्स टू दी कलेक्टिंग ट्युब्युल अँड कलेक्टिंग डक्ट. त्याला आपण युरिन म्हणतो. मग हे युरिन किडनीमध्ये रिनल पिरामिड्स, मायनर कॅलिक्स, मेजर कॅलिक्स, देन पेल्विसमध्ये येतं. पेल्विसमधून ते युरेटरला पाठवलं जातं, म्हणजे किडनीच्या बाहेर जातं. युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये जातं आणि ब्लॅडरमधून युरेथ्रा आणि ते बॉडीच्या बाहेर टाकलं जातं. याला युरिन फॉर्मेशन असे म्हणतात. हा पार्ट तुम्हाला समजला असेल. ओके, in the next lecture we are going to see the concentration of urine and composition of urine. Okay, thank you.